नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमातून आपल्याला वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या जे काही तज्ज्ञ आलेले आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. जिथे जीवन मूल्य कार्यक्रमातून आध्यात्मिक माहिती आपल्याला मिळत आली, तिथे आपलं शरीर जे आहे त्याचं आणि आध्यात्मिकतेचं किती गहन असं एक नातं आहे ह्याच्याबद्दलही आपल्याला माहिती वारंवार जे पण तज्ज्ञ इथे आलेले आहेत त्यांनी आपल्याला नक्कीच दिलेलं आहे. आता जी मालिका सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण हृदयविकार ह्याच्यावर माहिती घेत आहोत, ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत इथे आज उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टरजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, हृदयविकाराच्या विषयावर तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला मागील तिन्ही सत्रांमध्ये खूप अशी महत्त्वाची आणि जरुरीची ज्या गोष्टी आमच्या कित्येक मनामध्ये अशा ह्या बाबतीत गैरसमजुती असायच्या, तर ह्या तुम्ही आमच्या अगदी क्लिअर कट आम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहे. अजून एक पण मुद्दा नेहमी आमच्या लक्षात येतो की जसं मागेही तुम्ही म्हटलात की बरेचदा ॲसिडिटी म्हणून सुद्धा अटॅकला घेतलं जातं. तर प्रत्येक वेळेस छातीमध्ये दुखलं तर हॉस्पिटलमध्ये नेणं जरुरीचंच आहे का? आता असं आहे की छातीमध्ये दुखण्याचे पुष्कळ कारण असतात. तर हा जो दुखायचा प्रकार आहे तो हार्टचा आहे किंवा हार्टचा नाही. तर हार्टचं असलं तर त्याच्यामध्ये धोका आहे, हार्टचं नसेल तर त्याच्यामध्ये धोका नाही. तर आता हार्टचं आहे की हार्टचं नाही आहे हा पेशंट ओळखू शकत नाही. म्हणून सगळ्यात अगोदर त्याला डॉक्टरकडे जाणं जरुरी आहे. कारण डॉक्टरच त्याला ओळखू शकतो की हार्टचा आहे का. पहिला तो MBBS किंवा प्रायमरी डॉक्टरकडे, फॅमिली डॉक्टरकडे जाणार आणि डॉक्टरला जर वाटलं तरच तो स्पेशालिस्टकडे किंवा ECG काढण्यासाठी पाठवणार. तर हार्ट अटॅक आल्यानंतर म्हणजे हार्टचे जर सिम्पटम जर दिसत असेल की छातीमध्ये जास्त दुखत असेल, घाम आला आणि हातामध्ये दुखायचं येत असेल, तर अशा पेशंटनी मग ताबडतोब टाईम न वेस्ट करता त्याने ताबडतोब चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला दाखवणं फार जरुरी आहे. डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही म्हटला की डॉक्टरांना दाखवणं जरुरी आहे. पण अजून एक त्याच्यात कित्येकदा तरी प्रश्न होतो. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तर एकतर ECG जसं तुम्ही नेहमी म्हणता तो काढला जातो आणि मग नंतर डॉक्टर आम्हाला म्हणतात ठीक आहे तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. तर तिथपर्यंत पण आमची तयारी होते. मग ते म्हणतात ती ICUमध्ये ॲडमिट व्हा. आता हे ICUचा खर्च इतका प्रचंड असतो की सर्वसामान्य माणसांना ते शक्य होत नाही. तर एक डॉक्टर म्हणून आणि प्रामाणिकपणाने आम्हाला फक्त एवढंच सांगा की गरज आहे का ICUमध्ये, आणि आहे तर का आहे, ICUमध्येच का? आता हार्ट अटॅक आल्यानंतर जे सगळे हार्ट अटॅकचे जर आपण मरणाचे जर आपण प्रकार बघितलं तर हार्ट अटॅकमध्ये 70 ते 80% जे लोक दगावतात मरणारामध्ये ते 24 तासामध्ये. 24 तासामध्ये 70 ते 80% लोक 24 तासामध्ये मरतात. त्यापैकी 50% लोक पहिल्या 1 आणि 2 तासामध्ये मरतात. म्हणजे छातीमध्ये दुखण्याच्या नंतर जर हे हार्ट अटॅकचं दुखायचं जर असेल तर पहिल्या 1 आणि 2 तासामध्ये 50% लोक मरतात. संपूर्ण मरणाऱ्यांची संख्या जर आपण बघितली तर 24 तासामध्ये 70-80% 24 तासामध्ये जातात. त्यापैकी 50% पहिल्या 2 तासामध्ये जातात. म्हणून हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटला ICUमध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण हार्ट अटॅकमध्ये कॉम्प्लिकेशन होतात. हार्टचे ठोके कमी असू शकतात, फास्ट असू शकतात, हार्ट बंद पडू शकतो, हार्टमध्ये ब्लॉक येतात. आता हे जर तुम्ही मला माझ्यासमोर जरी बसलात तरी मला तुमच्या हार्टमध्ये काय चालू आहे मला माहिती नाही. आणि मी काय तुमच्यासोबत किंवा माझी सिस्टर डॉक्टर काय 24 तास तुमच्या नाडीला हात लावून बसू शकत नाही. तर तुमचे नाडीचे ठोके कसे चालू आहे हे बघण्यासाठी मला ICUमध्ये मॉनिटरिंग करणं जरुरी आहे. ICUमध्ये फक्त आपण बेडमध्ये पेशंटला झोपून ठेवत नाही. ICUमध्ये म्हणजे आपण हार्टचे जे ठोके आहे, हार्टचं वायर जे आहे त्या मॉनिटरची लावलेला असतो आणि हार्टचे ठोके कंटिन्युअस सारखे 24 तास त्या मॉनिटरवर येत असतात. म्हणजे सिस्टर किंवा डॉक्टर जो हॉस्पिटल ICUमध्ये बसलेला असतो त्याला काय गडबड जर झाली तर ताबडतोब तिथे दिसतं आणि ताबडतोब आपण ॲक्शन करू शकतो. म्हणून
हार्ट अटॅकच्या पेशंटला लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये, कारण पहिला 1-2 तास जो आहे तो महत्त्वाचा असतो हार्ट अटॅकमध्ये, कारण मॅक्झिमम लोक या पिरियडमध्ये दगावतात, मरतात. आणि दुसरी गोष्ट ICUमध्ये ॲडमिशन जरुरी आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला हार्टमध्ये काय चालू आहे हे माहीत पडू शकत नाही. म्हणून कमीत कमी 48 तास, 2 दिवस मी म्हटलं 2 तास, पहिला 2 तास तर फार रिस्की असतो, त्याच्यानंतर 24 तास आणि त्याच्यानंतर 48 तास, असं कमीत कमी जर त्याच्याकडे पैसा नसेल तर कमीत कमी 48 तास त्याने ICUमध्ये राहावं. नॉर्मली आम्ही म्हणतो 3 दिवस ICUमध्ये ठेवायला पाहिजे आणि 3 दिवसानंतर आम्ही त्याला ICUच्या बाहेर काढतो, कारण 3 दिवसापर्यंत जास्तीत जास्त जी रिस्क आहे ती 48 तास आणि 3 दिवसाची असते. म्हणून आपण पेशंटला 3 दिवस 2 दिवस ICUमध्ये ठेवतो, ताकी जर कॉम्प्लिकेशन झाले तर आपण त्याला ताबडतोब तिथल्या, कारण काही पेशंटला असं असतं की हार्ट अचानक बंद पडतो, हार्टचे ठोके इतके फास्ट होऊन जातात तर हार्ट बंद पडतो, त्या पेशंटला ताबडतोब त्या क्षणी शॉक द्यावं लागतं. जर आपण त्याच्यामध्ये 1 मिनिट जरी उशिरा केला तर पेशंट आपल्यासमोर जीव सोडू शकतो. म्हणून अशा पेशंटला ताबडतोब ॲक्शन जरुरी असते आणि हे मॉनिटर केल्याशिवाय आपल्याला माहीत पडू शकत नाही. म्हणून ICUमध्ये पेशंट लवकरात लवकर आपल्याला ॲडमिट करावं लागेल आणि हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर घेऊन जावं लागेल. हा एक कारण किंवा कॉम्प्लिकेशन पहिल्या 2 तासामध्ये 24 तासामध्ये जास्त होतात. दुसरी गोष्ट, लवकर का हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं? जर आपण हार्ट अटॅक आल्यानंतर, आजकाल मी जसं सांगितलं तुम्हाला की हार्ट अटॅकमध्ये रक्ताची गाठ अचानक येते आणि रक्तपुरवठा सदन अचानक बंद होतो. आपल्याकडे आता असे औषधं आहेत की ते त्या रक्ताच्या गाठेला, ज्याला आपण क्लॉट म्हणतो, त्याला ते ब्रेक करतात आणि रस्ता मोकळा करतात, त्या क्लॉटला डिझॉल्व करतात. असे काही औषधं आहेत ज्याला आपण म्हणतो स्टेप्टोकायनेस, युरोकायनेस, TPA, असे हे 3 औषधं आहेत की जे औषध जे आहे, स्टेप्टोकायनेस जो आहे तो 3-3.5 हजाराला येतो, युरोकायनेस 7-8 हजाराला येतो आणि टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर TPA असं म्हणतात, तो 20 ते 30 हजाराला येतो. आता हे जे औषध आता आलेले आहेत, जर आपण त्या पेशंटला दिलं आणि जितक्या लवकर आपण दिलं, छातीमध्ये दुखण्यापासून, म्हणजे हार्ट अटॅक आल्याच्यापासून जितक्या लवकर आपण हे इंजेक्शन आपण देऊ, तितका लवकर रस्ता उघडणार, रक्तवाहिनी उघडणार आणि डॅमेज कमीत कमी होणार. म्हणून हॉस्पिटलमध्ये छाती दुखण्याच्या नंतर ताबडतोब जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, टाईम वेस्ट न करता, इकडे तिकडे न जाता, कारण तुम्ही जर टाईम वेस्ट केलं, कारण हे जे इंजेक्शन आहे ते क्लॉट डिझॉल्व करण्यासाठी, क्लॉट उघडण्याचा ज्या इंजेक्शन आहेत ते फक्त आपण पहिल्या 6 तासामध्ये देतो. समजा पेशंटला वाटलं मला दुखतंय बाबा, असंच असेल, कसंच असेल, आणि तो आरामशीर गेला संध्याकाळी डॉक्टरकडे आणि 6 तासानंतर जर गेला तो, तर त्याच्यानंतर हे इंजेक्शन आपल्याला देता येत नाही. तर तो फायदा जो त्याला होणार होता, या औषधामुळे जी रक्तवाहिनी उघडणार होती, त्या रक्तवाहिनी जितक्या लवकर उघडली तर जी मसल मरत होती, हार्ट डॅमेज होत होता, तो डॅमेज तिथेच थांबतो, हार्टची डॅमेज कमी होते आणि हार्ट अटॅक छोटा येतो. म्हणून आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाणं जरुरी आहे, इलाजसाठी सुद्धा आणि कॉम्प्लिकेशनसाठी सुद्धा. तिसरी गोष्ट महत्त्वाची की मोठ्या सिटीमध्ये, शहरामध्ये जिथे अँजिओप्लास्टी होते, अशा जागी आपण जितक्या लवकर जाऊ, तर आजकाल आपण म्हणतो प्रायमरी अँजिओप्लास्टी, म्हणजे आपण ताबडतोब अँजिओग्राफी करून त्या रक्तवाहिन्या ताबडतोब उघडू शकतो. पण त्याला खर्च लागतो, 1.5-2 लाखाचा खर्च लागतो. तर ज्याच्याकडे हे इमिजिएटली फायनान्सची सोय आहे, तो अफोर्ड करू शकतो, तर अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ताबडतोब आपण रक्तवाहिनी अँजिओग्राफी करून, ब्लॉक असेल तर त्याला ओपन करून आपण हार्ट अटॅक एकदम मिनिमम करू शकतो. पण हार्ट अटॅक एकदम कमीत कमी कधी येणार? जितक्या लवकर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आणि जितक्या लवकर आपण ही रक्तवाहिनी उघडणार, औषधाने किंवा अँजिओप्लास्टीने. म्हणून ह्या 3 गोष्टी बघता लवकरात लवकर पेशंटनी हॉस्पिटल जाणं जरुरी आहे.
नक्कीच डॉक्टर साहेब, खूप मोठी गैरसमज होती आमच्यामध्ये. आम्हाला वाटायचं डॉक्टरांना पैसे हवे असतात म्हणून आम्हाला ICUमध्ये ॲडमिट करतात किंवा लवकर या म्हणतात, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. परंतु तुम्ही अगदी प्रामाणिकपणे आम्हाला हे सांगितलं आणि आमच्या हितासाठी, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. किती काही जरी झालं तर पेशंटच्या हितासाठी. डॉक्टर साहेब, अजून एक छोटासा प्रश्न असा येतो, की बरेचदा आम्ही म्हणतो, "अरे पहिलाच अटॅक येऊन गेलेला, हा काय लवकर मरणार नाही." तर असे किती अटॅक येतात? 2, 3 का तिसऱ्या अटॅक नंतर मरतो का पहिल्यामध्येच मरतो? मोठा अटॅक होता म्हणून कधी सांगतात, मग म्हणतात नाही छोटासा येऊन गेला. तर हे मोठा, छोटा, पहिला, दुसरा, तिसरा हे काय प्रकार आहेत? जरा थोडं स्पष्ट आता जसं आपण म्हटलं की हार्टमध्ये 2 नळ्या, डाव्या साईडची एक नळी आणि उजव्या साईडची एक नळी. डाव्या साईडची नळी परत 2 मध्ये डिवाईड होते, विभाजन होते. तर अशा टोटल एकूण किती नळ्या झाल्या? 3 नळ्या झाल्या. आता 3 नळ्यापैकी जी समोरची जी नळी असते ती सगळ्यात मोठी नळी असते. जितक्या मोठ्या नळीमध्ये ब्लॉक होणार तितका मोठा हार्ट अटॅक येणार. रक्तवाहिनी मोठी तर जास्त एरियामध्ये रक्तपुरवठा बंद पडणार, मोठा हार्ट अटॅक येणार. तर जर हार्ट अटॅकची नळी जर मोठी असेल, जी जास्त एरियामध्ये रक्तपुरवठा देते, तर त्या संपूर्ण एरियाचा रक्तपुरवठा बंद पडणार. तर असे पेशंट जे आहे ते सिरियस होतात किंवा ते शॉकमध्ये जातात, ब्लड प्रेशर लो होतो आणि ते दगावतात. पण जो अटॅक छोट्या नळीमध्ये असतो, 3 नळ्या मी मोठ्या सांगितल्या, त्याच्यापैकी एक सगळ्यात मोठी नळी, त्याच्या व्यतिरिक्त पुष्कळशा छोट्या त्यांच्या ब्रँचेस असतात. आता छोट्या नळीवर जर असा आला, ब्लॉक जर आला, तर अटॅक छोटा येणार. छोटा अटॅक आला तर डॅमेज कमी होणार. तर सुरुवातीला रिस्क असते 2 दिवस 3 दिवस, पण नंतरचा जो आहे हार्ट डॅमेज होत नाही. मोठ्या हार्ट अटॅकमध्ये हार्ट डॅमेज होतो आणि हा परमनंट डॅमेज होतो. छोट्या हार्ट अटॅकमध्ये डॅमेज होत नाही. तर असं आपण जर बघितलं 3 नळ्या आहे, तर आपण सहसा लोक असं म्हणतात की 3 हार्ट अटॅक आल्यानंतर माणूस जिवंत राहत नाही. त्यांची भावना अशीच असते की 3 नळ्या आहे, एक नळी बंद झाली तर तितका डॅमेज झाला, दुसरी नळी बंद झाली तर तो डॅमेज झाला, तिसरी नळी झाली तर तिन्ही नळ्या ब्लॉक झाली तर तिन्ही हार्ट अटॅक आल्यानंतर माणूस कसा जिवंत राहणार? पंपच नाही होणार. पण पुष्कळदा आम्ही असं पण बघतो की ह्या 3 नळ्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या पुष्कळशा ब्रँचेस असतात. जर तुम्ही छोटा जर झाडाचा पौधा जर घेतला आणि त्याला जर तुम्ही उखडला तर खालच्या जर मूळ जर तुम्ही बघितला तर एक मुख्य मूळ असते, त्याच्या व्यतिरिक्त पुष्कळशा ब्रँचेस असतात, पुष्कळशा असतात. तसंच हार्टच्या रक्तवाहिन्यामध्ये ह्या 3 रक्तवाहिन्या सोडून त्यांच्या पुष्कळशा छोट्या 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 ब्रँचेस असतात. आम्ही असंही बघितलं आहे की काही लोकांच्या 3ही नळ्या बंद आहे, 100% बंद आहे, तरी पेशंट जिवंत आहे, पेशंटला त्रास नाही. कारण काय की त्यांच्या पुष्कळशा छोट्या छोट्या रक्तवाहिन्या ह्या नळीपासून त्या नळीपर्यंत, त्या नळीपासून त्या नळीपर्यंत एक दुसऱ्याला रक्तपुरवठा करत असतात. म्हणून त्यांचं हार्ट जो आहे तो इंटॅक्ट असतो, त्यांना त्रास होत नाही. तर हे त्याला आपण म्हणतो नॅचरल बायपास. परमेश्वरानेच त्यांना इतक्या नळ्या दिल्या आहेत की ज्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आहे, वरून अशी ब्रँच असते की वरून रक्तपुरवठा खाली जातो. नॅचरल बायपास त्याला म्हणतो. ते ह्या स्मॉल ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्या उघड्या असतात. हे फार महत्त्वाचं आहे. त्याला आपण म्हणतो कोलॅटरल आर्टरीज. आणि हे जे कोलॅटरल आर्टरीज आहेत ते जे आहे फार छोट्या असतात, बारीक असतात, रक्ताच्या केसांच्या साईजच्या असतात आणि ते फार इमोशनला सेन्सिटिव्ह असतात, स्ट्रेसला सेन्सिटिव्ह असतात. म्हणून त्या ज्या आहेत छोट्या छोट्या नळ्या ते बंद असतात. जर आपल्या हृदयामध्ये प्रेम असेल, आपण प्रसन्न असोल, आपण व्यायाम करत असेल, तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या उघडतात आणि आपल्याला हृदयाला ह्या छोट्या नळीने इतका रक्त पुरवठा मिळतो की मोठ्या नळीची पण जरूरत पडत नाही. डॉक्टर साहेब, किती सुंदर. दर्शको, पाहिलं की छोट्या छोट्याशा आहेत आणि नॅचरल बायपास, ज्या बायपाससाठी कधी लाखो रुपये कित्येकदा आपल्याला खर्च करावे लागतात, तर परमेश्वराने तेही देऊन ठेवलेलं आहे आणि त्यालाही आपण आपल्या विचारांनी,
आपल्या जीवनातल्या तणावाने अगदी बंद करून आपल्या स्वतःचं जीवन आपण स्वतःच बंद करून ठेवत आहे हे आपल्या लक्षात डॉक्टर साहेबांनी आणून दिलेलं आहे. त्याच्यावरही आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया. परंतु डॉक्टर साहेब, त्याच्यात मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला असा होता की जेव्हा तुम्ही ICCUमध्ये आम्हाला ठेवून नंतर 48 तासानंतर आम्हाला बाहेरच्या वॉर्डमध्ये आणि आता आमचं जीवन इतकं फास्ट आहे की खूप दिवस हॉस्पिटलमध्ये राहणं शक्य होत नाही. आम्हाला पुन्हा कामावर रिझ्यूम करणं गरजेचं आहे, कारण बिलं भरायची असतात तुमच्या हॉस्पिटलची. तर तुमची एक रिक्वेस्ट नेहमी असते आम्हाला डॉक्टर्सची की तुम्ही आता एक 4 आठवडे 6 आठवडे आराम करा. तर त्याच्या पाठीमागे तुमची काय मनशा असते? कशासाठी त्या व्यक्तीने रेस्ट करावी? त्याच्यात काही रिस्क आहे का? हार्ट अटॅक आल्यानंतर आम्ही सहसा ICUमध्ये 2-3 दिवस ठेवतो. 3 दिवस. 3 दिवसानंतर पेशंट जर स्टेबल असेल, काही कॉम्प्लिकेशन नाही, काही दुखत नाही, BP पल्स वगैरे सगळं व्यवस्थित आहे, दम लागत नाही, तर मग अशा पेशंटला आम्ही ICUच्या बाहेर काढतो, वॉर्डमध्ये ठेवतो. आता ह्याचा मुद्दा असा असतो की वॉर्डमध्ये ठेवण्यानंतर पेशंटला आम्ही कमीत कमी 2-3 दिवस हलवत नाही. 2-3 दिवसानंतर पेशंटला थोडंसं मुवमेंट करायला बसायला, एक 4-5 दिवसानंतर पेशंटला थोडंसं बाथरूमपर्यंत चालवायला, 8-10 दिवसानंतर आंघोळ करायला, असं ग्रॅज्युअली आम्ही त्याचं मुवमेंट चालू करतो. आणि हे आपली प्रोसेस असते 6 ते 8 आठवडे. ह्याचा उद्देश काय आहे की आपला जो हार्ट आहे हा मसलने बनवलेला आहे. जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो, ती ही जी हार्टची मसल आहे, समजा ह्या भागाचं हार्ट अटॅक आला, रक्तवाहिनी या भागाची बंद पडली, तर हा भाग डॅमेज होतो, मरून जातो. आता जेव्हा हार्ट मरतो ह्या भागाचा, तर मेलेला जो हार्ट आहे, डॅमेज जो हार्ट आहे, तो फार नरम होऊन जातो, सॉफ्ट होऊन जातो. बाकीचा भाग कडक असतो. हा हार्ट अटॅकचा जो भाग आहे तो नरम असतो. आणि हार्टच्या अंदर जो आहे, आतमध्ये जो आहे, ते ब्लड आहे, प्रेशर आहे. जो आपण ब्लड प्रेशर, रक्तदाब आपण मोजतो 120चा प्रेशर हार्टच्या आतमध्ये आहे. आता पेशंटने समजा काळजी नाही घेतली, आराम नाही केलं, आणि त्याने तो पेशंटला एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर 4-6 तासानंतर त्याचं दुखायचं थांबतं. दुखायचं थांबल्यानंतर पेशंट म्हणतो मी तर ठीक आहे, पेशंट मला, डॉक्टर मला कशाला जबरदस्तीने ठेवतो. त्याचा उद्देश असा असतो की पेशंटला समजा चालायला सुरुवात केली, पेशंटचा ब्लड प्रेशर वगैरे वाढला, तर जे हृदयाचा जो मऊ नरम भाग आहे तो असा बल्ज होऊ शकतो, फुग्यासारखा बल्ज होऊ शकतो. म्हणून आपण त्याला म्हणतो की बाबा तुला हे हार्टमध्ये जखम झालेली आहे, तो पार्ट नरम आहे, तू कमीत कमी 6 आठवडे 8 आठवडे आरामशीर थोडासा तुझ्या हार्टला ट्रेनिंग दे. आता अचानक तू चालायला सुरुवात केला तर हार्टवर लोड येणार, हार्टचं जे आहे ते बलूनिंग होणार, हा हार्ट एका साईडला फुग्यासारखं फुगणार, आणि फुग्यासारखं फुगल्यानंतर तुला दम लागणार, तुझी पंपिंग कमी होणार. म्हणून आपण म्हणतो 6 आठवडे ते 8 आठवड्यामध्ये हे जे मसल आहे, जे नरम असतं ते कडक होतं, त्याला स्कार फॉर्मेशन होतं. जसं आपल्याला मार लागल्यानंतर ती जखम नरम असते, पण काही दिवसानंतर तुम्ही बघितला की काही महिन्यानंतर त्याच्या स्कार होतो, आणि स्कार कसा असतो, कडक असतो, त्याच्यामध्ये फायब्रस टिश्यू येतात. तसंच हार्टचं जो मसल आहे तो मांससुद्धा आहे, 6 ते 8 आठवड्यामध्ये ते मांस कडक होतं, आणि कडक झाल्यानंतर तो हार्टचा प्रेशर सहन करू शकतो. म्हणून आपल्याला उद्देश असतो त्याला की तू 6 आठवडे आराम कर. पण पेशंटला हे समजत नाही. पेशंट म्हणतो मला सगळं ओके आहे, सगळं काही ओके आहे, मग डॉक्टर मला कशाला सांगतो रेस्ट कर, चालू नको. तर ह्याचा उद्देश हे आहे की बाबा तुझं कॉम्प्लिकेशन न होण्यासाठी, हार्ट नरम आहे म्हणून तू जास्त दगदग करू नये. डॉक्टर साहेब, खूप छान ही माहिती होती आमच्यासाठी. आम्हाला माहीत नव्हतं की असंही आतमध्ये काहीतरी होतं. असं वाटायचं की रेस्ट करा, एक नेहमी म्हणजे काही जरी झालं, अगदी ताप जरी आला तरी डॉक्टर म्हणतात रेस्ट करा, पण त्याच्या पाठीमागे जी मेकॅनिझम असते ती बरेचदा लक्षात येत नाही. तुम्ही खूप छान स्पष्ट करून सांगितली. डॉक्टर साहेब, तुम्ही सर्वसाधारणतः एखाद्या व्यक्तीला जर अटॅक आला हार्टचा, तर इलाजाची तुमची पॅटर्न काय असते? कारण कित्येकदा आम्हाला असं वाटतं की हे गरज नाही आहे, हे गरज नाही आहे, ह्याची गरज नाही आहे, डॉक्टर उगाचच सांगतात असं वाटतं. तर एक
काय एक नॉर्मल प्रोटोकॉल असतं की अमुक अमुक अमुक, तर सर्वसाधारणतः एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर इलाजाची काय पॅटर्न असते जी आम्हाला लक्षात ठेवायची की हे आमच्या गरजेचं आहे, हे आम्हाला केलंच पाहिजे? हार्ट अटॅक आल्यानंतर सगळ्यात पहिलं पेशंटला मध्ये आपण ॲडमिट करतो. 2 दिवस 3 दिवस 3 दिवसानंतर पेशंटला आपण वॉर्डमध्ये काढतो. वॉर्डमध्ये काढल्यानंतर त्याला ग्रॅज्युअल मोबिलायझेशन, हळूहळू चालणं, ही प्रोसेस आपली चालू होते. 7-8 दिवसानंतर 10 दिवसानंतर पेशंटची कंडिशन बघून आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. डिस्चार्ज केल्यानंतर पेशंटनी 6 ते 8 आठवडे रेस्ट, पण ग्रॅज्युअल मोबिलायझेशन. एक 10 दिवसानंतर पेशंट आपलं थोडं चालणं, रूममध्ये घरामध्ये थोडं चालणं, एक 3-3 दिवसानंतर एक 50-50 पावलं तो वाढू शकतो. त्याला आपण म्हणतो रिहॅबिलिटेशन थेरपी. म्हणजे हृदयावर सडनली अचानक लोड न येण्यासाठी आपण त्याला म्हणतो की 10 दिवसानंतर बाबा थोडंसं 50 पावलं चाललं, अजून 3 दिवस झाल्यानंतर एक 150, 100 पावलं, 150 पावलं, असं तू हळूहळू 6 आठवडे हृदयाला ट्रेनिंग द्यायचा. त्याच्यानंतर मुख्य पार्ट आला आपल्याला जेवणाचा, डाएट. डाएटमध्ये जो आहे आपण म्हणतो की शाकाहारी भोजन, फायबर जास्त. फायबर म्हणजे काय? फायबर म्हणजे आपला गाजर, काकडी, मुळा, टमाटर, ह्याला म्हटलं फायबर म्हणतात. फायबर तुम्ही जेवणामध्ये घ्या. तेल कमीत कमी घ्या, कारण जे तेल आपण खातो ते आतमध्ये कोलेस्ट्रॉलच्या रूपामध्ये रूपांतर होतं. तर तेल कमीत कमी खा. फ्रूट्स, फळ जे आहेत ते फार चांगले आहेत. फळ जे आहे ते आपल्या हृदयासाठी फारच चांगले आहेत, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जे आपल्या हार्टच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकला प्रिव्हेंट करतं, ते फळ आपल्याला जरुरी आहे. तर ते फळ खा. त्याच्यानंतर आपण त्यांना सांगतो की अंकुरित, मोड आलेले मूग, मेथी, गेहूं, चना, हे मोड आलेले पदार्थ तुम्ही खा. मिठाई खाऊ नका, साखर खाऊ नका, तळलेले पदार्थ खाऊ नका, मैदा खाऊ नका, डीप फ्राय केलेल्या वस्तू खाऊ नका. आणि त्याच्यानंतर शांत राहा. आपली पर्सनॅलिटी जी आहे ती चेंज करा. जी टाईप ए पर्सनॅलिटी मी सांगितली तुम्हाला, जल्दबाजीवाली, टाईम कॉन्शियस, लवकर आपल्या जीवनामध्ये फास्ट सक्सेस, चिंता करणारे, ही पर्सनॅलिटी त्याला सायलेंट ठेवा, शांतीमध्ये राहा. डॉक्टर साहेब, ही गोष्ट आमच्या लक्षात राहील. एखाद्या व्यक्तीला घरामध्ये जर अटॅक आलेला आहे तर त्याच्या आहारावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्याच्या ज्या भावनिक गरजा आहेत त्याच्यावरही आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अशा व्यक्तीला आपल्याला एकटं सोडायचं नाही आहे. या बाबतीत अजून पण आपण माहिती डॉक्टर साहेबांकडून घेऊया, परंतु वेळेअभावी आपण इथेच थांबतोय. तर आपल्या जीवनाला सुखमय आणि स्वास्थ्य कसं आणावं हे जाणून घेण्यासाठी नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट द्या. काही प्रश्न असल्यास मेल पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर ह्याच विषयाला घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.